हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.6 ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड याचे जे काही थिंक अँड आन्सर आणि लिसन अँड आन्सर दिलेले आहेत, म्हणजेच विचार करा आणि उत्तरे द्या, हे एका पेजच्या साईडला दिलेलं असतं आपल्याला. तर त्यावर आता हे थिंक अँड आन्सर तुम्हाला इथं दिसत आहेत. तर यावर आधारित आन्सर्स म्हणजे ह्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ऑलरेडी आपण ह्या लेसनचं इंग्लिश वर्कशॉप पाहिलं आहे. ज्यांनी अजून पाहिलं नसेल ती व्हिडिओ जाऊन पाहायची तुम्ही चॅनलवर, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि प्रत्येक क्वेश्चन्सचं एक्सप्लेनेशन करून मी तुम्हाला त्याचे आन्सर्स दिलेली आहेत. तर आता पहा, थिंक अँड आन्सरमध्ये कोणकोणती क्वेश्चन्स दिलेली आहेत. त्याचबरोबर आपल्याला ह्याच लेसनमध्ये लिसन अँड आन्सर दिलेले आहेत. म्हणजे काही क्वेश्चन्स इथं दिलेले आहेत, त्यांचे आन्सर्स आपल्याला शोधायची आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्याचेही आन्सर्स आपल्या या व्हिडिओमध्ये घेतलेत. पाहूयात आपण थिंक अँड आन्सर याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे पहा, व्हाय आर ग्रेट सायंटिफिक माइंड्स रेसलेस? महान वैज्ञानिकांची मने अस्वस्थ का असतात? तर त्याचा आन्सर आहे, बिकॉज देअर आर मेनी क्वेश्चन्स इन देअर माइंड्स अबाउट द हॅपनिंग्स इन द सराउंडिंग्स. आपल्या सभोवताली जे जे काही घडत असतं त्याविषयी बरेच असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतात, म्हणून त्यांची मने काय असतात तर अस्वस्थ असतात. नेक्स्ट क्वेश्चन, वॉज रमन इंटरेस्टेड इन आर्ट्स? रामन यांना कलांमध्ये रस होता का? तर नाही, त्यांना सायन्समध्ये रस होता, म्हणून नो, ही वॉज इंटरेस्टेड इन सायन्स, म्हणजेच विज्ञानामध्ये त्यांना रस होता. थर्ड क्वेश्चन, व्हॉट डज वन हॅव टू डू टू प्रूव्ह द थेअरी सायंटिफिकली? एखादा सिद्धांत जर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी एखाद्याला काय करावे लागते? आन्सर आहे, ही हॅज टू कंडक्ट एक्सपेरिमेंट्स इन द लॅबोरेटरीज, कंडक्ट रिसर्च अँड सर्च अराउंड हिमसेल्फ अँड ट्राय टू फाइंड द आन्सर्स. तर त्यांना एक्सपेरिमेंट्स म्हणजे काही प्रयोगसुद्धा लॅबोरेटरीजमध्ये त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये करावे लागतात. त्याबरोबर संशोधन करावं लागतं. रिसर्च म्हणजे संशोधन, अँड रिसर्च अराउंड हिमसेल्फ अँड ट्राय टू फाइंड द आन्सर्स. आणि अगदी स्वतःच्या सभोवतालीसुद्धा त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ते प्रयत्न करत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉन रमन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930? रामन यांना नोबेल पारितोषिक कशाबद्दल मिळाले? नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट वॉन रमन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930? रामन यांना नोबेल पारितोषिक 1930मध्ये कशाबद्दल मिळाले? तर फॉर हिज डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट. हे आता आपण लेसनमध्ये पण शिकलो आहेत की रमन इफेक्ट याच्या शोधामुळेच त्यांना हे नोबेल प्राइज मिळालं होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय वॉज 28 फेब्रुवारी डिक्लेअर्ड ॲज नॅशनल सायन्स डे? जो आजही आपण म्हणजे 28 फेब्रुवारीला विज्ञान दिन म्हणून साजरा करत असतो. तर 28 फेब्रुवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून का जाहीर करण्यात आला? तर त्याचा आन्सर आहे, बिकॉज डॉक्टर रमन डिस्कवर्ड द रमन इफेक्ट ऑन दॅट डे. नेक्स्ट क्वेश्चन, अकॉर्डिंग टू रमन व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ अ गुड सायंटिस्ट? एखाद्या चांगल्या वैज्ञानिकाकडे कोणकोणती गुणवैशिष्ट्ये असतात? त्याचा आन्सर आहे, दे मस्ट सर्च अराउंड टू फाइंड आन्सर्स, थिंक इंडिपेंडंटली अँड वर्क हार्ड. तर त्यांनी काय करायला हवं? दे मस्ट सर्च अराउंड टू फाइंड आन्सर्स. अगदी आपल्या अवतीभोवतीसुद्धा त्यांनी ती उत्तरं शोधायला हवीत. थिंक इंडिपेंडंटली, स्वतंत्रतेने त्यांनी त्या विषयावर विचार करायला हवा आणि हार्डवर्क करायला हवं. दे मस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड विथ सायंटिफिक आउटलुक. आणि सायंटिफिक आउटलुक म्हणजेच एक विज्ञानाच्या दृष्टीने त्यांनी त्या कोणत्याही गोष्टींवर क्वेश्चन विचारायला, स्वतःच्या मनाला क्वेश्चनिंग करायला सुरुवात करायला हवी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंट्ससुद्धा. ओके, थँक्यू.